गुड मॉर्निंग. आपण मॉर्निंग वॉक करत असताना काल 2 वाईट घटना घडलेल्या आहे. त्यापैकी पहिली घटना ही जी आहे आपली तर ती परभणी आणि गंगाखेड रोडवर घडली आहे आणि दुसरी ही गडचिरोली रोडवर घडली आहे. 2 महिला मॉर्निंग वॉकला जात असताना त्या ठिकाणी अज्ञात वाहनाने त्याला धडक देऊन त्या ठिकाणी ॲक्सिडेंट झाला व दुसरा ॲक्सिडेंट आपला गडचिरोली आणि नागपूर हायवेवर झाला. त्या ठिकाणी 4 मुलं पोलीस भरती किंवा इतर प्रॅक्टिस करायला आले होते. तर त्या ठिकाणी त्यापैकी 2 मित्रांनो जाग्यावरच ते वारले. तर अशा वेळेला आपण मॉर्निंग वॉक करत असताना काळजी घेणं गरजेचं आहे, कारण सकाळी सकाळी ट्रक ड्रायव्हर किंवा इतर जे आहेत ते त्यांना झोपसुद्धा लागू शकते. म्हणून आपण ही काळजी घेणं काळाची गरज आहे. आपण थोडं रोडच्या साईडला करावं व आपला व्यायाम करत असताना रोडच्या साईडला आपण कुठेतरी निवांत जागी करावं. काय ठरवलं बोला मित्रांनो, ही कालची आज जी घटना झाली काल ती अत्यंत दुर्दैवी घटना आहे. आपण ज्यावेळेस मॉर्निंग वॉक करता त्यावेळेस प्रथम प्राधान्य व्यायाम करता तर ते थोडं मोकळी जागा बघायची, ग्राउंड वगैरे बघायचा. प्रत्येक ठिकाणी ग्राउंड वगैरे मोकळी जागा राहते, त्या ठिकाणी जाऊन आपण निवांतपणे व्यायाम करायचा. रोडवर आडवा तेवढा व्यायाम करू नये, यामुळे अशा या दुर्घटना होत आहेत. त्यामुळे आपण मॉर्निंग वॉक करताना बरोबर जे नवीन नियम जे आहेत ट्रॅफिकचे चालायचे त्या नियमानुसार आपण चालावे आणि वाहनाच्या विरुद्ध दिशेने चालावे. समोरून जर वाहन येत असलं तर त्या साईडला आपण चालायला पाहिजे, कारण समोरचं वाहन आपल्याला दिसते की वाहन आपल्याला किती डिस्टन्स आहे काय, आपण जर ते अंगावर येतं आपण साईड होऊ शकतो. आणि ते जर आपण त्या वाहनाच्या जर साईडने चालतो आपण ते वाहन पाठीमागून ड्रायव्हरचा कधी कधी अंदाज लागत नाही, ओव्हरटेक करताना काही करता सरळ सरळ आपल्याला ते धडक वाहन चालले जाते. तर ही जर घटना करायचं मित्रांनो वाहतुकीचे नियम पाळा.